देखील नाही, हे त्यांचे सरळ सरळ आर्थिक फायदे आहेत ज्याच्यावर सह्या आज त्यांना दाखवल्यावर त्यांची खात्री पटली। आणि जसं मी म्हटलं, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आणि कॉन्स्टिट्यूशन मधल्या दोन प्रोव्हिजन्स 102(1)A आणि 191 या प्रोव्हिजन्स दाखवल्या। मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स नी केलेला जे डिटेलिंग होतं की असं ऑफिस ऑफ प्रॉफिट कुठलाही आमदार किंवा मंत्री मिळवू शकत नाही, हे जेव्हा दिसलं तेव्हा ते म्हणाले हे गंभीर आहे आणि मी उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर याची चर्चा करेन। एक तर हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रीपदच काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल। आणि हे होताना मला दिसतंय जर यांनी आज कारवाई केली नाही तर मी सीजनकडे ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं याला सुओ मोटो पिटिशन दाखल करून घेण्याची विनंती देखील मी केलेली आहे। तर चीफ जस्टिस कडे मी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यावर कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे। तिथेही नाही झाली तर रिट जे फाईल करायचंय ते मी डेफिनेटली फाईल करणार आहे। हे पब्लिक इंटरेस्ट खरं तर रिट पेक्षा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे, कारण सगळीकडे हे जेवढे आपण आत्ताच्याच आत्ता पुण्यातल्या घटना बघितल्या, संभाजीनगरच्या बघितल्या, जेवढे राजकारणी असतात त्यांची दहशत कशी असते, ते पदाचा गैरवापर कसा करतात हे आपण पदोपदी बघतोय। आणि हे थांबवण्यासाठी जेवढी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असो, बाकीची यंत्रणा असो, रुग्णालय असो, जेल्स असो, सगळ्यांना आता शिस्त लावण्याची गरज आहे। अशोक थोरातांबद्दलचा मुद्दा आहे तो देखील अजित पवारांना मांडलेला आहे का? काय नक्की मुद्दा होता आणि अजित पवार त्यावरती टाकले? मी अशोक थोरातांचा मुद्दा देखील त्यांना सांगितला, त्यांचं असलेलं अंबेजोगाईचं हॉटेल देखील दाखवलं, त्यांच्या केसमध्ये असलेलं हॉस्पिटल देखील त्यांची माहिती दिली। आणि माझा मुद्दा एकच आहे, मला अशोक थोरात काळे का गोरे माहित नाही, मला फक्त एक माहिती आहे की शासनाने त्यांच्यावर चौकशीचे आदेश दिले। त्याची 2 जोडपत्र मी वाचली। पहिल्या जोडपत्रात 12 आरोप आहेत, सगळे गंभीर आहेत। दुसऱ्या जोडपत्रात 12, असे 24 आरोप त्यांच्यावर शासनाने लावलेत। 3.5 वर्ष गेले त्याची चौकशी चालली आहे, पण ती चौकशी अजून संपलेली नाही। म्हणून त्यांनी 2दा VRSचा अर्ज केला, तो देखील फेटाळला गेला। त्याच्यात किती तथ्य आहे ते त्यांनी शोधावं, यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, माझ्या हातात नाही। पुरावे देणं माझं काम आहे, ते मी केलेलं आहे। सुरुवातीपासून तुम्हाला या प्रकरणात पक्षप्रमुख म्हणून अजित पवार तुम्हाला न्याय देतील असं वाटतंय का? तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय? आज अतिशय गंभीरपणे त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकली आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी रील्स पासनं, फोटोग्राफ्स पासनं, पेपर्स पासनं सगळं अतिशय गंभीरपणे त्यांनी बघितलंय। याचा अर्थ ते आता जर एवढं दाखवून सुद्धा जर त्यांनी कारवाई नाही केली तर ते अतिशय चुकीचं घडेल आणि ते करतील अशी अपेक्षा नक्कीच आहे। कारण मी त्यांच्या विरुद्ध टोकाची भूमिका घेऊन लढली आहे। 36 आकडा आहे माझा आणि अजित पवारांचा, पण भ्रष्टाचार हा वेगळा असतो। हे जे कृत्य आहे ना ते किळसवाणी होतं, क्रूर होतं आणि हे घडू नये आणि महाराष्ट्राला ही दिशा मिळू नये म्हणून मी आज अजित पवारांची भेट घेतली। सौरभ बोंडवे हत्या प्रकरणात सौरभ नावाचा 28 वर्षाचा मुलगा, त्याला तलावात बुडवून मारण्यात आलं। त्याच्या वडिलांनी 15 ऑगस्ट दिवशी त्याला त्याची बॉडी मिळाली, ती तलावात काढली गेली आणि त्यानंतर जेव्हा याच्यावर चौकशी करण्यासाठी कंप्लेंट द्यायला त्याचे वडील गेले तर अनमोल केदार नावाच्या निरीक्षकांनी त्यांची कंप्लेंट सुद्धा घेतली नाही, कारण त्यांना वाल्मिक कराड यांचा फोन आला असं सौरभच्या वडिलांनी मला सांगितलंय। आणि ही कंप्लेंट घेतली गेली नाही फक्त त्यांच्या फोनवरनं। ते याच्याच वरनं कळतंय की पोलीस यंत्रणेवरचा जो कंट्रोल आहे तो वाल्मिक कराड यांचा कसा होता। आताच्या घटनेला त्यांचं स्टेटमेंट घेतलंय पण कारवाई मात्र झालेली नाही। तातडीने या सगळ्यांना अटक करायला पाहिजे आणि असे जे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, मग ते राजेश पाटील असो, प्रशांत महाजन असो, बारगळ असो किंवा हे अनमोल केदार असो, या सगळ्यांना तातडीने कारवाई झाली पाहिजे। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।